तर देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या पक्षाबरोबर आमचे वैचारिक मतभेद आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर युती करणाऱ्यावरती कारवाई करू, मग लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपींशी तुमची युती होऊ शकते का? ते पण त्यांना थेट तुम्ही स्वीकृत नगरसेवक करून पालिकेत पाठवताय. तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती थुंकताय. महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्यावर तुम्ही थुंकताय. काय संदेश देताय तुम्ही देशाला? आणि तुम्ही महाराष्ट्राचे रक्षण करते आहात. हां, तुम्ही महाराष्ट्राचे राज्य करते आहात. हे तुमचं काम आहे. अत्यंत घृणास्पद प्रकार भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. काँग्रेस, MIM ह्यांच्याबरोबर तुम्ही शेवटी छुपी युती केलेलीच आहे. आणि आता एका बाजूला लैंगिक अत्याचारात जे प्रकरण सगळ्यात जास्त या महाराष्ट्रात गाजलं आणि जनता हादरली, त्यातल्या आरोपींना तुम्ही तुमच्या पक्षात सन्मानानं घेऊन महानगरपालिकेत पाठवताय, ते पण स्वीकृत. लज्जास्पद प्रकार आहे. राज्याच्या प्रतिमेला काळिमा फासणारे कृत्य भारतीय जनता पक्ष करताय. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्ही असे व्यभिचार घडवताय. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्ही त्यांचे अब्रू विकत घेताय. बोलिये. रामसाहेब, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCPची युती आहे. आज पहिल्यांदा असं बघायला मिळतंय की पुण्यात पत्रकार परिषदेत अजितदादा आणि सुप्रिया सुळे एका मंचावर शेजारी बसून वचननामा प्रसिद्ध करतात. कदाचित महापालिका निवडणुकांनंतर असाच एक मंच असू शकतो आणि देशाच्या राजकारणात नाही याच्या बघा की अजित पवार आणि सुप्रिया सुळे या एकत्र आहेत, बसलेल्या आहेत. याचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. दोन पक्ष वेगळे आहेत, दोन भाऊ बहीण आहेत आणि दोन विभिन्न आघाडीतले हे लोक आहेत. एकमेकाच्या विरुद्ध वैचारिक लढाई लढणारे लोक आहेत. अजित पवार हे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विचारधारेचं समर्थन करतात. अजित पवार नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या राजकारणाचं, त्यांच्या लोकशाही विरोधी कृत्याचं, त्यांच्या संविधान विरोधी कृत्याचं, त्यांच्या पापाचं समर्थन करणाऱ्या आघाडीमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला शरद पवारांचा जो पक्ष आहे तो या सगळ्यांना विरोध करतो आहे की नरेंद्र मोदी लोकशाहीची हत्या करतायत, अमित शहा हे